नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 100 वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत। हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण आहे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा डोंगर रांगेत कोणत्या नदीचा उगम होतो? योग्य उत्तर आहे पैनगंगा। लक्षात ठेवा, प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अजिंठा डोंगर रांगेत पैनगंगा नदीचा उगम होतो। पुढे पहा, विदर्भातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? योग्य उत्तर आहे पैनगंगा। किती लांब आहे? 528 किमी। लक्षात ठेवा, विदर्भातील सर्वात जास्त लांबीची नदी असं विचारलेलं आहे। पुढचा प्रश्न पहा, वर्धा नदीचा उगम कोठे होतो? कोठे होतो? तर बैतूल या ठिकाणी वर्धा नदीचा उगम होतो। कोणत्या राज्यात होतो? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये बैतूल या ठिकाणी वर्धा नदीचा उगम होतो। 30 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे। पुढे पहा, वर्धा वैनगंगेच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? काय म्हणतात? तर प्राणहिता असं म्हणतात। वर्धा व वैनगंगेच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता असं म्हणतात। तर मित्रांनो, यांचा संगम कोणत्या ठिकाणी आहे? तर चप्राळा या ठिकाणी आहे। पुढे पहा, वैनगंगा नदी कोणत्या दिशेने वाहते? योग्य उत्तर आहे दक्षिणेकडे। वैनगंगा नदी दक्षिणेकडे वाहते। पुढे पहा, भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरण कोणत्या नदीवर आहे? तर वैनगंगा नदीवर आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये गोसीखुर्द धरण आहे, वैनगंगा नदीवर आहे। विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न वारंवार विचारला गेला आहे की गोसीखुर्द धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारा जिल्ह्यात आहे। कोणत्या नदीवर आहे? वैनगंगा नदीवर आहे। पुढील प्रश्न पहा, पैनगंगा नदीच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत? तर पहा, पूस, कयाधू, वाघाडी आणि अरुणावती या पैनगंगा नदीच्या उपनद्या आहे। पूस, कयाधू, वाघाडी आणि अरुणावती। पुढील प्रश्न पहा, कोणत्या नदीला अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणतात? तर प्रवरा नदीला अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, प्रवरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गोदावरीची उपनदी आहे। वारंवार प्रश्न विचारला गेला आहे, प्रवरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? गोदावरी नदीची उपनदी आहे। पुढील प्रश्न पहा, इंद्रावती नदी कोणत्या जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करते? आता पहा, प्रश्न कसा आहे, इंद्रावती नदी कोणत्या जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करते? तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये ती काय करते? प्रवेश करते। पुढे पहा, महाराष्ट्रातील सर्वात लांब दक्षिण वाहिनी नदी कोणती? विचारलं काय आहे? महाराष्ट्रातील। योग्य उत्तर आहे वर्धा। लांबी किती आहे? 455 किमी। लक्षात घ्या, महाराष्ट्रातील सर्वात लांब दक्षिण वाहिनी नदी कोणती आहे? वर्धा आहे आणि लांबी आहे 455 किमी। पुढचा प्रश्न, मांजरा नदीचा उगम कोठे होतो? तर बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगररांग या ठिकाणी होतो। लक्षात घ्या, मांजरा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो? बीड जिल्ह्यात होतो। बीड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी होतो? बालाघाट डोंगर रांगेत होतो। पुढे पहा, कोणती नदी लातूर धाराशिव जिल्ह्यांची सीमा तयार करते? तर तेरणा नदी। लक्षात ठेवा, तेरणा नदी लातूर व धाराशिव जिल्ह्यांची सीमा तयार करते। विद्यार्थी मित्रांनो, तेरणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर मांजरा नदीची उपनदी आहे तेरणा नदी। पुढे पहा, चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यांची सीमा कोणती नदी तयार करते? तर प्राणहिता नदी। लक्षात ठेवा, प्राणहिता नदी चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांची सीमा तयार करते। पुढे पहा, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांच्या सीमेकडून कोणती नदी वाहते? तर कृष्णा नदी वाहते। कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या सीमेकडून, सीमेवरून या ठिकाणी वरून असं आहे, सीमेवरून कोणती नदी वाहते? तर कृष्णा नदी वाहते। पुढे पहा, कलम 48 ए नुसार पर्यावरण संरक्षण व संवर्धन हे घटनेत कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केले गेले? प्रश्न महत्वपूर्ण आहे। योग्य उत्तर आहे 42वी घटनादुरुस्ती 1976। विद्यार्थी मित्रांनो, कलम 48 नुसार पर्यावरण संरक्षण व संवर्धन हे घटनेत कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केले गेले?
तर 42वी घटना दुरुस्ती 1976. असा सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे. 42वी घटना दुरुस्ती ही खालीलपैकी कोणत्या वर्षीची आहे? तर 1976. ओके. असा प्रश्न विचारला गेला आहे. कलम 48 ए मध्ये कोणती तरतूद आहे? तर पर्यावरण संरक्षण व संवर्धन. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नातून प्रश्न तयार करायचे आहे. ओके. पुढे पहा. गायी व इतर जनावरांच्या कत्तलीस मनाई हे कोणत्या कलमात अंतर्भूत केले आहे? तर कलम 48 गायी व इतर जनावरांच्या कत्तलीस मनाई हे कलम 48 मध्ये अंतर्भूत केले आहे. पुढे पहा. राष्ट्रीय स्मारके ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन कोणत्या कलमात अंतर्भूत आहे? तर कलम 49. भारतीय राज्यघटनेतील कलम 49 काय आहे? तर राष्ट्रीय स्मारके ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन. पुढे पहा. कार्यकारी व न्यायमंडळ यांच्या कामातील विभागणी कोणत्या कलमात केली आहे? कार्यकारी व न्यायमंडळ यांच्या कामातील विभागणी कोणत्या कलमात केली आहे? तर कलम क्रमांक 50. कलम 50. पुढचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा कायम ठेवणे हे कोणत्या कलमात नमूद केले आहे? तर कलम क्रमांक 51. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा कायम ठेवणे हे कलम 51 मध्ये नमूद केले आहे. कोणत्या देशाच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वे भारतीय राज्यघटनेतील स्वीकारण्यात आली आहे? कोणत्या देशाच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वे भारतीय राज्यघटनेत स्वीकारण्यात आली आहेत? तर आयर्लंड. आयर्लंड. पुढे पहा. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवरून कोणती नदी वाहते? चंद्रपूर व गडचिरोली विचारला आहे. तर वैनगंगा. लक्षात ठेवा. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवरून वैनगंगा नदी वाहते. पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांच्या सीमेवरून कोणती नदी वाहते? तर भीमा नदी वाहते. पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांच्या सीमेवरून भीमा नदी वाहते. पुढचा प्रश्न. अमरावती व वर्धा जिल्ह्यांच्या सीमेवरून कोणती नदी वाहते? तर वर्धा. अमरावती व वर्धा जिल्ह्यांच्या सीमेवरून वर्धा नदी वाहते. भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या सीमेवरून कोणती नदी वाहते? तर वैनगंगा. भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वैनगंगा नदी वाहते. पुढील प्रश्न पहा. डॅश डॅश ही मूलभूत हक्कांचा पूरक आहे. काय? तर मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्वे ही मूलभूत हक्कांचा पूरक आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. भाग 4 बाहेरील मार्गदर्शक तत्वातील कलम डॅश डॅश नुसार बालकांना प्राथमिक शिक्षण मोफत देण्यात यावे अशी तरतूद आहे. कोणत्या कलमानुसार? तर कलम 350 ए. लक्षात ठेवा. बालकांना प्राथमिक शिक्षण मोफत देण्यात यावे अशी तरतूद कोणत्या कलमात आहे? कलम 350 ए. प्रश्न कसा आहे? व्यवस्थित वाचायचा आहे. भाग 4 बाहेरील मार्गदर्शक तत्वातील कलम 350 ए नुसार बालकांना प्राथमिक शिक्षण मोफत देण्यात यावे अशी तरतूद आहे. पुढे पहा. सध्या समान नागरी कायदा लागू असणारी राज्ये कोणती आहेत? कोणती आहेत? गोवा व उत्तराखंड. लक्षात ठेवा. गोवा आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू आहे. पुढे पहा. गोव्यात स्वातंत्र्यापूर्वी डॅश डॅश यांनी समान नागरी कायदा लागू केला होता. कोणी? तर पोर्तुगीजांनी. गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी स्वातंत्र्यापूर्वी समान नागरी कायदा लागू केला होता. कधी केला होता? तर 1861. 1861. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहते? महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहते? तर इंद्रावती नदी वाहते. कोणती नदी? इंद्रावती. पुढे पहा. चंद्रभागा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर तापी नदीची उपनदी आहे. विद्यार्थी मित्रांनो, कन्फ्यूज होऊ नका. जर तुम्हाला विचारलं चंद्रभागा ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे, पर्यायामध्ये भीमा असलं तर काय करणार तुम्ही? तर पहा, समजून घ्या. चंद्रभागा ही तापी नदीची उपनदी आहे. पुढे पहा. भीमा नदीला पंढरपूर येथे कोणत्या नावाने ओळखतात? तर चंद्रभागा. लक्षात ठेवा. या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतं. चंद्रभागा नावाची एक नदी आहे, ती तापीची उपनदी आहे आणि भीमा नदीला चंद्रभागा असे म्हणतात. कोणत्या ठिकाणी? पंढरपूर येथे चंद्रभागा या नावाने ओळखले जाते. लक्षात घ्या. भीमा नदीला चंद्रभागा म्हणतात. कोठे? पंढरपूर येथे.
पण जर असा प्रश्न विचारला, चंद्रभागा कोणत्या नदीची उपनदी आहे? तर तापी नदीची उपनदी आहे. पुढे पहा, पूर्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर पूर्णा नदी तापी नदीची उपनदी आहे. पुढे पहा, दक्षिण पूर्णा कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गोदावरी. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतं. पहा, पूर्णा नदी तापीची उपनदी. दुसरी एक नदी आहे, तिचं नाव सुद्धा पूर्णा आहे. तिला आपण दक्षिण पूर्णा म्हणतो. मग ती कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गोदावरी. लक्षात ठेवा, पर्यायामध्ये काय आहे काय नाही व्यवस्थित वाचायचं. ओके. पूर्णा नदी तापीची उपनदी, दक्षिण पूर्णा नदी गोदावरीची उपनदी. पूर्णा या नावाच्या महाराष्ट्रात 2 नद्या आहेत. किती नद्या आहेत? 2 नद्या आहेत. पूर्णा नदी तापीची उपनदी आहे आणि दक्षिण पूर्णा गोदावरीची उपनदी आहे. पुढे पहा, ओलिकूस या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? ओलिकूस म्हणजे काय? नुकतीच बाळंत झालेली. पुढे पहा, ओझ्याचा बैल या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? तर लादलेले काम निमूटपणे करणारा. लादलेले काम निमूटपणे करणारा म्हणजे काय? ओझ्याचा बैल. पुढे पहा, दरवर्षी जागतिक मधुमेह दिन कधी साजरा केला जातो? तर 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन. एक भुक्त या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? तर दिवसातून एकदाच जेवणारा म्हणजे काय? एक भुक्त. पुढे पहा, तट या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहे? तर तट म्हणजे काय? काठ. तट म्हणजे काय? किनारा. आणि तट म्हणजे काय? बाजू. काठ, किनारा, बाजू. ओके. पुढे पहा, तत्व या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहे? तत्व म्हणजे काय? सत्य. तत्व म्हणजे काय? तात्पर्य. तत्व म्हणजे काय? अंश. सत्य, तात्पर्य, अंश. पुढे पहा, ढिलाई या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहेत? ढिलाई म्हणजे काय? चालढकल, दुर्लक्ष, दिरंगाई, हयगाय. पुढे पहा, ढोंगी या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहे? ढोंगी म्हणजे काय? लबाड, भोंदू, दांभिक, फसवा. भारतातील पहिली AI न्यूज अँकर कोण आहे? लिसा. भारतातील पहिले AI विद्यापीठ कर्जत. हडप्पा संस्कृतीच्या कोणत्या पुरातत्वीय स्थळाला सिंधची बाग किंवा मृतांची टेकडी असे म्हटले जाते? तर मोहेंजोदारो. मोहेंजोदारो. फटाक्याची वात पेटविताच फटाक्याचा स्फोट होऊन आवाज होतो. हे डॅश डॅश ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेतील रूपांतराचे उदाहरण होय. तर रासायनिक ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेतील रूपांतर होय. पहा, फटाक्याची वात आपण पेटवतो, फटाक्याचा स्फोट होतो. मग जे काही रासायन म्हणजे त्या फटाक्यामध्ये जे काही रसायन साचून ठेवलेलं आहे, त्या रसायनाचा काय होतो? स्फोट होतो आणि आवाज होतो. म्हणून रासायनिक ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेतील रूपांतर होय. पुढे पहा, इतमाम या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहे? इतमाम म्हणजे काय? सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा. सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा म्हणजे काय? इतमाम. पुढे पहा, इंद्र या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहेत? तर सुरेंद्र म्हणजे इंद्र, देवेंद्र म्हणजे इंद्र, शक्र म्हणजे इंद्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्राक्ष म्हणजे का? इंद्र. पहा, सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव आणि सहस्राक्ष हे सर्व शब्द इंद्र या शब्दाला समानार्थी आहेत. हडप्पा समाज कोणत्या वर्गात विभागला गेला होता? तर विद्वान, योद्धे, व्यापारी आणि कामगार. सिंधू संस्कृतीचे सर्वात योग्य नाव काय होते? तर हडप्पा संस्कृती. सिंधू संस्कृतीचे सर्वात योग्य नाव हडप्पा संस्कृती. पुढे पहा, पदवीधराचे मुकुटमणी कोणाला म्हणतात? तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना पदवीधराचे मुकुटमणी म्हणतात. नामदार ही पदवी कोणाला दिली होती? तर गोपाळकृष्ण गोखले यांना नामदार ही पदवी दिली होती. गुजरातमधील वडोदरा भागातील मोतीपूर खाणीतून कोणता दगड काढला जातो? तर पांढरा संगमरवर. पहा, गुजरातमध्ये वडोदरा या ठिकाणी मोतीपूर नावाची खाण आहे आणि त्या ठिकाणाहून पांढरा संगमरवर काढला जातो. इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गोदावरी नदीची उपनदी आहे इंद्रावती. पुढे पहा, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र कोणते आहे? तर दक्षता. हा प्रश्न 30 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. रेणुकाजी हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये रेणुकाजी हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे?
तर ओडिशा राज्यामध्ये चिल्का सरोवर आहे. अनाथालय व धर्मादाय कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर 1960. अनाथालय व धर्मादाय कायदा 1960. हिंदू विवाह कायदा कोणत्या वर्षीचा आहे? 1955. वारंवार हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. हिंदू विवाह कायदा 1955. 1857 ची क्रांती कुठून सुरू झाली? तर बराकपूर येथून. 1857च्या उठावाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड कॅनिंग. पुढे पहा, ज्याला तळ लागत नाही असा त्याला आपण काय म्हणतो? अथांग. काय म्हणतो? अथांग. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना असे म्हणतात. काय म्हणतात? वर्ण असे म्हणतात. काय म्हणतात? वर्ण. पुढील प्रश्न पहा, चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? तर 2 सेकंदापेक्षा कमी. पृथ्वीला त्याच्या अक्षाभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात? तर 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे, 46 सेकंद. पुढे पहा, सूर्यमालेत किती ग्रह आहेत? तर 8 ग्रह आहेत. कोणत्या खगोलीय पिंडाला पृथ्वीचा पुत्र म्हटले जाते? तर चंद्र. 2 ऑक्टोबर 1959 पासून पंचायत राज पद्धतीचा अवलंब करून कोणत्या राज्याने पंचायत राज पद्धतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा मान मिळविला? तर राजस्थान. हा प्रश्न 50 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेला आहे. 2 ऑक्टोबर 1959 पासून पंचायत राज पद्धतीचा अवलंब करून राजस्थान राज्याने पंचायत राज पद्धतीचा अवलंब केला आहे आणि पहिला मान मिळवलेला आहे. पुढे पहा, भारतातील सर्वात मोठे केळी उत्पादक राज्य कोणते? तर आंध्र प्रदेश. भारतातील सर्वात मोठे कांदा उत्पादक राज्य कोणते? तर महाराष्ट्र. पाणिनी कोणत्या विषयाचे तज्ज्ञ होते? तर संस्कृत व्याकरण. पाणिनी कोणत्या विषयाचे तज्ज्ञ होते? तर संस्कृत व्याकरणाचे तज्ज्ञ होते. डार्विन कोणत्या सिद्धांतासाठी ओळखले जातात? तर उत्क्रांतीचा सिद्धांत. जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? वॉशिंग्टन DC. आशियाई विकास बँकेचे मुख्यालय कोठे आहे? तर मनिला या ठिकाणी. मुक्तेश्वर मंदिर कोठे आहे? तर भुवनेश्वर या ठिकाणी मुक्तेश्वर मंदिर आहे. लोकहितवादी कोणाला म्हणतात? या ठिकाणी लोकहितवादी असं आहे. ओके. लोकहितवादी कोणाला म्हणतात? तर गोपाळ हरिदेशमुख यांना लोकहितवादी म्हणतात. जगातील सर्वात मोठे फूल कोणते? तर रॅफ्लेसिया. सर्वात मोठा पक्षी कोणता? शहामृग. कोणत्या खंडाचा निर्देश मानवी वस्ती नसलेले पृथ्वीवरील खंड असा करता येईल? तर अंटार्क्टिका. तैगा या नैसर्गिक विभागात आढळणारे सूचिपर्णी वृक्ष कोणते? तर फर, पाईन आणि स्प्रूस. लक्षात ठेवा, फर, पाईन आणि स्प्रूस हे काय आहे? वृक्ष आहे. ते कोठे आढळतात? तर तैगा या नैसर्गिक विभागामध्ये. पुढे पहा, भारतातील पश्चिम घाट पर्वतीय प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते? तर या ठिकाणी सदाहरित. लक्षात ठेवा, भारतातील पश्चिम घाट पर्वतीय प्रदेशात कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते? तर सदाहरित. भारतात जलविद्युत ऊर्जेच्या विकासात कोणते राज्य आघाडीवर आहे? तर उत्तर प्रदेश राज्य आघाडीवर आहे जलविद्युत ऊर्जेच्या विकासात. दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरू केले? तर बाळशास्त्री जांभेकर. 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरू केले? बाळशास्त्री जांभेकर. इंदू प्रकाश वृत्तपत्र कोणी सुरू केले? न्यायमूर्ती रानडे. केळी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? यावल या ठिकाणी आहे. हळद संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? दिग्रज. कोठे? सांगली या ठिकाणी. भारतातील कोणत्या राज्याला मंदिरांची पवित्र भूमी म्हटले जाते? तर तामिळनाडू. कोणत्या नदीला बिहारचे दुःख म्हटले जाते? तर कोसी नदीला बिहारचे दुःख म्हटले जाते. फ्रेंच सरकारने भारतातील फ्रेंच वसाहतीचे नियंत्रण कोणत्या वर्षी भारतीय सरकारला सोपवले? तर 1954. लक्षात ठेवा, फ्रेंच सरकारने भारतातील फ्रेंच वसाहतीचे नियंत्रण 1954 या वर्षी भारतीय सरकारला सोपवले. वांदिवासची लढाई कधी झाली? तर 1760.
कोणामध्ये झाली? इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये वांदिवासची लढाई झाली 1760. पुढे पहा, अनहॅपी इंडिया हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर लाला लजपतराय. माइन काम्फ हे पुस्तक कोणाचे आहे? ॲडॉल्फ हिटलर यांचं आहे माइन काम्फ. भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे? आंबा. भारतातील पेरूचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? तर मध्य प्रदेश. कोणत्या ग्रहाभोवती असलेल्या विरळ वातावरणात हायड्रोजन, हेलियम, नायट्रोजन व मिथेन हे वायू आढळून आले आहेत? तर गुरु ग्रहाभोवती असलेल्या विरळ वातावरणात हायड्रोजन, हेलियम, नायट्रोजन, मिथेन हे वायू आढळून आले आहेत. यशवंत हे कोणाचे टोपण नाव आहे? यशवंत दिनकर पेंढारकर यांचं टोपण नाव आहे यशवंत. आराम हराम ही घोषणा कोणाची आहे? तर जवाहरलाल नेहरू यांची घोषणा आहे आराम हराम हे. पहा, आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून ओळखले जाणारे व्हिक्टोरिया टर्मिनस या इटालियन गॉथिक शैलीने बांधलेल्या रेल्वे स्टेशनच्या वास्तुरचने श्रेय कोणास दिले जाते? तर F.W. स्टीव्हन्स. F.W. स्टीव्हन्स. लक्षात घ्या, सध्या जे काही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून जे काही ओळखले जात आहे ते व्हिक्टोरिया टर्मिनस या इटालियन गॉथिक शैलीने बांधलेल्या रेल्वे स्टेशनच्या वास्तुरचनेचे श्रेय कोणास दिले जाते? तर F.W. स्टीव्हन्स. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 100 वन लाइनर प्रश्न आपण पाहिलेले आहेत. सर्व प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत, तलाठी भरतीमध्ये विचारले गेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.